नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषद अध्यक्षपदी लता वाकळे, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड. परभणी. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सौंगी म्हाळसा तालुका जिंतूर या गटातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या लता विजय वाकळे यांची वर्णी लागली असून उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून आमदार राजेश विटेकर यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर वर्चस्व कायम राखले आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष बैठक बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली. ही बैठक पीठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणाऱ्या अध्यक्षपदी भाजपच्या श्रीमती लता वाकळे तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर यांची बहुमताने निवड होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. विशेषतः महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दुपारी मुंबईहून महायुतीला भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होईल असे जाहीर केले होते. त्यामुळे या दोन्ही पदावरून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला होता. आज निवडीसंबंधीच्या बैठकीत महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान या निवडी प्रक्रियेवर शिवसेना शिंदे गटाने मात्र बहिष्कार टाकला होता. उपाध्यक्ष श्रीकांतजी आणि सर्वच नवनिर्वाचित सदस्य पहिल्यांदा ह्या सभागृहामध्ये आज आलेले आहेत. सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि आपण सर्वजण मिळून आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या सर्वसामान्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील सर्व योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण काम करू. जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी सर्वांचं चांगलं सहकार्य लाभेल आणि ह्या जिल्हा परिषद मधल्या सगळ्या नवीन अध्यक्ष आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत, बरेचसे सदस्य जे पहिल्यांदा ह्या परिषदेमध्ये येत आहेत, त्या सगळ्यांना सोबत घेऊन छान नवीन ऊर्जा आपल्या कामामध्ये पाहायला मिळेल. आणि सीओ मॅडम तर खूप छान पद्धतीने काम करतायत आणि हे सगळे तरुण आणि खास आमच्या महिलांचा पण मला इथे उल्लेख करायचा की सगळ्या सदस्या त्यांना प्रत्येक गावातली प्रत्येक कुटुंबातली अडचण माहिती आणि ते सोडवण्यासाठी त्या प्रयत्न करतील आणि छान सगळ्यांना आपण या ठिकाणी समाधानकारक काम करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वजण मिळून ह्या जिल्ह्यामध्ये राहिलेला सर्व विकास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परत एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या यशस्वी कार्यकाळाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि जिल्ह्याला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करू, हेही या ठिकाणी मी आपल्याला शब्द देते. धन्यवाद. न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडी झालेल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लताबाई वाकळे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राजेश विटेकर यांचे भाऊ श्रीकांत विटेकर हे उपाध्यक्ष झालेले आहेत. आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगतात? या ठिकाणी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झालेली आहे आणि माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांचे बंधू श्रीकांतभाई विटेकर जे की महाराष्ट्रातून बहुमताने निवडून आले, त्यांनी एक इतिहास रचला आहे बहुमताने निवडून येण्याचा आणि त्यांनी सगळ्यात तडजोडी करून घडामोडी त्यांच्या विरोधात भरपूर झाल्या जिल्ह्यामध्ये. परंतु या ठिकाणी उपाध्यक्षपदाची खुर्ची त्यांनी मिळवली आणि कायम गड राखला. विटेकर घराण्याची परंपरा कायम पुढे चालत राहील आणि राहणार आहे आणि भविष्यातही चांगल्या कामाबद्दल नावलौकिक होऊन विटेकर घराण्याचं नावाचं उजाळा होणार आहे. धन्यवाद. काय आज जिल्हा परिषदच्या निवड झालेली आहे भारतीय जनता पार्टीची. आपण म्हणले तसे 15 वर्षानंतर म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेवर बसलेला आहे. याचं सर्व श्रेय आमच्या मेघना दिदी बोर्डीकर
व राजकारणाचे परभणी जिल्ह्याचे पितामह भीष्म आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर यांचं नियोजन, तीक्ष्ण नियोजनानं हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळालेला आहे व वरच्या लेवलला आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी जी नीती आखली त्यांच्या सगळ्या नीतीनुसार जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्येही त्यानं ठरविलं, तसं ठरविलं त्याचप्रमाणे झालेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे एक विशेष आभार म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस की ज्याला आजही राहायला व्यवस्थित घर नाही पण सच्चा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे, त्याला जिल्हा अध्यक्ष पदावर बसविलं ही सगळ्यात मोठी बाब आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा दिल्लीचे आणि पक्षाचे पुन्हा धन्यवाद देतो. जय महाराज. आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही जिल्हा परिषदमध्ये सदस्य झालेला नव्हता आणि आता सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोठा पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये निवडून दिले. आता जे सदस्याचे आणि जे अध्यक्षाचं एवढंच काम आहे, गोरगरीब जनतेचं त्यांनी तेवढ्याच तत्परतेने काम करायला पाहिजे. धन्यवाद. काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्ह्यातलं हे पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद जे जनतेच्या सहकार्यानं आणि जास्तीत जास्त मेजॉरिटी दिल्यामुळे आलेलं आहे त्याबद्दल जवळपास जिल्ह्यातील सर्व सर्कलमधील जनता फार खुश आहे. त्यातल्या त्यात गंगाखेड विधानसभेतून माननीय आमदार रत्नाकररावजी गुप्ते साहेबांनी जे अथक परिश्रम घेऊन ज्या जागा निवडून आणल्या त्याबद्दल अजून पक्षाची झळाळी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने आज जो कार्यक्रम अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा झालेला आहे तो एकंदरीत जिल्ह्यात एक सुखद वातावरण आणि तळागाळातल्या जनतेपर्यंत गोरगरिबाचे कामं होण्याच्या आशा अजून पल्लवित झालेल्या आहेत. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो मानस आहे शेवटच्या तळागाळातली प्रत्येक गावोगाव विकास कामं पोहोचविणे आणि ते 100% जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. काय नाव आहे? नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई व गंगाखेड विधानसभेचे विकास सम्राट आमदार माननीय रत्नाकररावजी गुप्ते साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि त्या नियोजनातून आज परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड जे झालेली आहे ती एकदम आनंदाची गोष्ट आहे. जिल्हा परिषद सदस्य राणी सावरकर.